ओके, हॅलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण सेकंड युनिट स्टार्ट केलं होतं मोमेंट्स, राईट? आता त्यातलं एक बेसिक पार्ट आपण आतापर्यंत बघून झाला होता. आता परत अजून त्याच्यावरती जरा क्वेश्चन्स वगैरे आपण सॉल्व्ह करून बघूया. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे ते फर्स्ट बघून घ्या. आता आपण बेसिक जो पार्ट सगळा बघितला तो थोडाफार एक परत रिसाइट करूया आणि नंतर कंटिन्यू करूया. आता मोमेंट म्हणजे आपण काय काय बघितलं होतं बघा, की moment is a familiar mechanical term which refers to measure of force with respect to its tendency to provide a rotation. ओके, आणि आपल्याला काय सांगितलं रोटेशन म्हणून काय टोटल मोमेंट आपण कशी कॅल्क्युलेट करत होतो, समेशन ऑफ एफ आय. बघा इथं मी झूम करते जरा. ओके, summation of fi xi divided by n, where n is equal to summation of fi is a total force. म्हणजे आपल्याला मोमेंट आपण कॅल्क्युलेट करतोय. कशी आपण मोमेंट कॅल्क्युलेट करतो? टोटल मोमेंट इज इक्वल टू समेशन ऑफ fi xi डिवाइडेड बाय युअर n. ओके, आणि n म्हणजेच काय? समेशन ऑफ युअर fi. ओके, विच इज टोटल फोर्स. ओके, तर हा जो आपला फॉर्म्युला आहे तो आपल्याला एक बघायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड मध्ये दिलेलं आहे सेंट्रल मोमेंट. आता सेंट्रल मोमेंट म्हणजे काय सांगितलेलं आहे ते बघून घ्या. द अर्थ मोमेंट ऑफ द व्हेरिएबल एक्स अबाउट द मीन एक्स बार ऑफ डिस्ट्रीब्यूशन is denoted by mu r and it is defined as mu r is equal to 1 upon n summation of xi minus xi bar. ओके, विदाउट फ्रिक्वेन्सी. हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला विदाउट फ्रिक्वेन्सी, एखादा डेटा तुम्हाला दिला असेल विदाउट फ्रिक्वेन्सीचा डेटा दिलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सेंट्रल मुवमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा. हा आपला बराचसा पार्ट बघून झालेला आहे, ते मी परत रिपीट नाही करत, फक्त एक रिसाइट करून देते तुम्हाला. ओके, विथ फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय होता? एम आर इज इक्वल टू 1 अपॉन एन समेशन ऑफ एफ आय इन ब्रॅकेट एक्स आय मायनस एक्स बार रेस टू आर, वेअर एन इज इक्वल टू काय सांगितलेलं आपल्याला? समेशन ऑफ एफ आय विथ फ्रिक्वेन्सी आणि विदाउट फ्रिक्वेन्सी दोन्हींचे आपल्याला फॉर्म्युले वेगवेगळे. प्रत्येक ठिकाणी ह्या ठिकाणी आपल्याला दोन दोन वेगवेगळे फॉर्म्युले मिळू शकतात. ओके, आता हा जो पार्ट होता आपला सेंट्रल मुवमेंट अबाउट द मीन होता. ओके, पुढचा पार्ट आहे आपल्याला सांगितलेला रॉ मुवमेंट. तर रॉ मुवमेंट म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा. रॉ मुवमेंट मोमेंट अबाउट द ओरिजिन. रॉ मुवमेंट म्हणजेच काय असतो? आपल्याला मोमेंट अबाउट द ओरिजिन, ओरिजिनच्या जवळचा जो मोमेंट आहे तो आपल्याला काय म्हणतो आपण? रॉ मुवमेंट. आता पुढे काय सांगितलेलं बघा. द मोमेंट अबाउट द ओरिजिन इज कॉल्ड एज रॉ मुवमेंट. द अर्थ मुवमेंट अबाउट द ओरिजिन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स is denoted by mu r raised to 1 and it is defined as mu r raised to 1 is equal to er x r raised to r is equal to काय फॉर्म्युला दिलाय? समेशन ऑफ एक्स आय आर, वेअर व्हेरिएबल एक्स इज अ डिस्क्रीट व्हेरिएबल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा. जर कंटिन्युअस व्हेरिएबल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला. प्रत्येक ठिकाणी हा संपूर्ण जे युनिट आहे त्याच्यामध्ये एक 15 ते 16 फॉर्म्युलीज आहेत आणि त्या 15 ते 16 फॉर्म्युलीज वरती हा पूर्ण क्वेश्चन पूर्ण सब्जेक्ट आपला युनिट आहे तो आपला फिरतो. ओके, हे फॉर्म्युलीज आहेत ते आहेत त्या फॉर्मेट मध्ये पाठ करा. ओके, आता पुढे काय दिलेलं आहे? कंटिन्युअस व्हेरिएबल साठी दिलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एक्स रेस टू आर इंटू काय दिलेलं आहे? एफ एक्स डीएक्स. हा जो फॉर्म्युला आहे तो फक्त कंटिन्युअस व्हेरिएबल साठीचा आहे. काय कॅल्क्युलेट करतोय आपण? रॉ मोमेंट. रॉ मुवमेंट कशाची कॅल्क्युलेट करणार आहे? तुम्हाला एखादा रॉ डेटा दिलेला असेल त्याची आपण एखादी रॅन्डम मुवमेंट्स रॅन्डम व्हेरिएबल्स दिलेले असतील त्याची आपण काय करणार आहोत? रॉ मुवमेंट कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, तर रॉ मुवमेंट कॅल्क्युलेट करताना आपल्याला जर डिस्क्रीट व्हॅल्यू जर तुम्हाला जे व्हेरिएबल्स मिळालेले आहेत एक्सचे ते जर तुम्हाला डिस्क्रीट फॉर्मेट मध्ये असतील तर त्या ठिकाणी तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करणार आहात? हा फर्स्ट वन. ओके, आणि जर कंटिन्युअस व्हेरिएबल दिलेले असतील तर त्या ठिकाणी फॉर्म्युला कोणता करणार आहात तुम्ही? सेकंड वन. ओके, आता पुढे दिलेलं आहे काय? नोट काय दिलेली आहे? म्यू 0 रेस टू 1 इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे आपल्याला? 1. म्यू 1 डॅश इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे? ई एक्स इज इक्वल टू म्यू द मीन ऑफ डिस्ट्रीब्युशन एक्स और मीन ऑफ एक्स. ओके, ॲज वी नो दॅट म्यू 0 इज इक्वल टू किती असतो? 1. म्यू 1 इज इक्वल टू 0 and म्यू 2 इज इक्वल टू सिग्मा रेस टू 2. ओके,
त्याच्यानंतर पुढे काय दिलेले आहेत, रिलेशन बिटवीन दिलेले आहेत आपल्याला, रिलेशन बिटवीन रॉ मुवमेंट अँड सेंट्रल मुवमेंट. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ऍज इट इज पाठ करा, कारण की तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये ह्याचं जे तुम्हाला एक्सप्लेनेशन आहे, एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं नाहीये, आणि ते एक्सप्लेनेशन तुम्हाला एक्झामला विचारलं सुद्धा जात नाही. फक्त तुम्हाला रिलेशन बिटवीन रॉ मुवमेंट आणि सेंट्रल मुवमेंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायला दिलेली असते. ओके, एखादा डेटा दिलेला असेल आणि तुम्हाला स्क्यूनेस, कर्टोसिस, त्याच्यानंतर तुमचा रॉ मुवमेंट आणि सेंट्रल मुवमेंट, ह्या 3 गोष्टी ज्या आपल्याला कॅल्क्युलेट करायला, आणि नंतर त्याच्यानंतर एक 5वा क्वेश्चन विचारलेला असतो की रिलेशन बिटवीन रॉ मुवमेंट अँड युअर सेंट्रल मुवमेंट. ओके, तर आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपल्याला फॉर्म्युले दिले आहेत की त्यांच्यामध्ये रिलेशन काय आहे ते आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी. ओके, हे जे 4-5 फॉर्म्युले आहेत ते व्यवस्थित ऍज इट इज पाठ करा. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे आपल्याला, हाच आपल्याला पुढे कंटिन्यू केलेला आहे क्वेश्चन. तसंच आपल्याला काय दिलेलं आहे, म्यू आर इज इक्वल टू समेशन ऑफ आय इज इक्वल टू 0 टू आर. काय दिलेलं आहे, फॉर द बेस आय आर इज इक्वल टू काय सांगितलं, सॉरी, इंटू काय सांगितलेलं आहे, -1 रेस टू आर -1 म्यू टू द बेस आय रेस टू 1 म्यू रेस टू n मायनस आय. म्हणजे हा जो फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन साठी दिलेला आहे. ओके, तर हे जे सगळे फॉर्म्युले आहेत ते सगळे फॉर्म्युले तुम्हाला ऍज इट इज पाठ करायचे. ओके, आणि ते फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी हे आता जरी तुम्हाला डिफिकल्ट वाटत असलं की बाबा हे रिलेशन कसे आले, तुम्हाला एक्झामला विचारले सुद्धा जाणार नाहीये, फक्त तुम्हाला त्यांचं रिलेशन काय आहे ते लक्षात ठेवा. ओके, आणि तुम्हाला ह्याच्यावरती फक्त सम सॉल्व्ह करायचं. जस्ट ऍडिशन सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये एखादं दुसरं सम घेतल्यानंतर तुम्हाला कळून सुद्धा जाईल, आणि त्यावेळेला ऍक्च्युली ह्या टॉपिकची जी भीती आहे म्हणते किती जाते, कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त फॉर्म्युले पार्ट असतील तर ह्याच्यावरती आपल्याला सर्व जे 17-18 मार्क्स जे काय असतील त्या ऍज इट इज आपल्याला सगळे मार्क्स ह्या टॉपिकला किंवा ह्या सेकंड युनिटला मिळतात. ओके, सर्वात स्कोरिंग युनिट आहे हा. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे स्क्यूनेस. स्क्यूनेस आपण बघितलं होता. स्क्यूनेस म्हणजे आपल्याला काय सांगितलं होतं, we are assumed that the group data, the frequency are clustered at midpoint of class interval. Okay, for a symmetrical distribution, the frequencies are symmetrical distributed about the mean. In such distribution, the mean, mode, and median are coincides. Skewness means lack of symmetry. It measures the degree of symmetry or departure of your symmetry. Departure from your symmetry. आता मेजर ऑफ स्क्यूनेस बेस काय काय सांगितलेलं आहे, अबाउट द मीन. आपण परवाच बघा हाच फॉर्म्युला बघितला होता. काय फॉर्म्युला होता आपला, मेजर ऑफ स्क्यूनेस बेस्ड ऑन मीन. मीनच्या फॉर्मॅटमध्ये जर आपण स्क्यूनेस कॅल्क्युलेट करत असतो तर त्यावेळेला आपला फॉर्म्युला काय होता, मीन मायनस मोड अपॉन 6, किंवा काय सांगत होतो 3 इंटू मीन मायनस मीडियन अपॉन 6. ओके, म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे, हा आपला जो आहे तो आपल्याला स्क्यूनेसचा फॉर्म्युला दिलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड काय दिलेलं आहे, मेजर ऑफ स्क्यूनेस बेस्ड ऑन क्वार्टाईल. आता क्वार्टाईलच्या फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला स्क्यूनेस आपल्याला फाइंड करायची असेल तर फॉर्म्युला काय दिलेला आहे, β1 इज इक्वल टू, β1 म्हणजेच काय असणार आपला स्क्यूनेस. स्क्यूनेस इज इक्वल टू काय दिलेलं आहे, Q1 प्लस Q3 मायनस 2 MC अपॉन Q3 मायनस Q1. ओके, म्हणजेच काय आहे, तुमचं फर्स्ट क्वार्टाईल प्लस युअर थर्ड क्वार्टाईल मायनस युअर मीन अपॉन युअर मीडियन अपॉन थर्ड क्वार्टाईल मायनस फर्स्ट क्वार्टाईल. ओके, हा जो फॉर्म्युला आहे तो आपला काय आहे, स्क्यूनेसचा फॉर्म्युला दिलेला आहे. कोणत्या फॉर्मॅटमध्ये, तर क्वार्टाईलच्या फॉर्मॅटमध्ये. जर तुम्हाला क्वार्टाईलच्या टर्म मधून आपल्याला स्क्यूनेस जर फाइंड करायचा असेल तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपण स्क्यूनेस फाइंड करू शकतो. पुढचा जो फॉर्मॅट दिलेला आहे ते त्यांचंच रिलेशन आपल्याला ह्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. मीन इज लेस दॅन मीडियन, लेस दॅन मोड. परवाच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे सगळे पॉईंट्स आपण एक्सप्लेन करून बघितलेले आहेत, त्यामुळे ह्याच्यावरती जरा जास्त वेळ देत नाहीये मी. पटापट तुम्हाला फॉर्म्युले देते आणि क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे त्याच्यावरती आपण फोकस करूया. ओके, त्याच्यानंतर पुढचं काय दिलेलं आहे आपल्याला, कर्टोसिसचा फॉर्म्युला दिलाय. कर्टोसिसचा काय फॉर्म्युला दिलेला आहे, kurtosis signifies the peakness of distribution curve. Okay, the coefficient kurtosis is defined by beta 2 and defined as beta 2 is equal to mu4 upon mu2 square. ओके, म्हणजेच काय दिलेलं आहे आपल्याला, 4 जी तुमची काय तुमचा मोमेंट असेल तो डिवाइडेड बाय युअर सेकंड मोमेंट रेस टू 2.
हा जो आपल्याला फॉर्म्युला दिलाय तो कॉर्टोसिससाठी दिलेला आहे. ओके, त्या फॉर्म्युलांचं इम्प्लिमेंटेशन आणि आपल्याला क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे ते मेन बघूया. बेसिक पार्ट आपला आतापर्यंत भरपूर झालेला आहे. ओके, आता काय सांगितलेलं आहे बघा, सॉल्व एक्झाम्पल्स ऑन युअर मुवमेंट आपल्याला दिलेले आहे. काय दिलेलं आहे, फर्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं, जो डेटा तुम्हाला गिवन दिलेला आहे तो गिवन डेटा तुम्हाला ॲज इट इज फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रिटर्न करून घ्यायचं, राईट करून घ्यायचं आहे. सेकंड स्टेप काय असणार आहे, राईट द करेक्ट फॉर्म्युला ऑफ μ1, μ2, μ3 अँड μ4 अँड फाइंड देम. ओके, आता आपल्याला काय करायचे, जे आपल्याला मोमेंटसाठी जे फॉर्म्युले होते ते चारही फॉर्म्युले तुम्हाला आपल्याला इथे अप्लाय करायचे. आणि थर्ड स्टेप काय होती, कोइफिशियंट ऑफ युअर स्क्यूनेस म्हणजेच β1 आणि युअर कोइफिशियंट ऑफ युअर कॉर्टोसिस म्हणजेच β2. यांचे जे फॉर्म्युले आहेत त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. आता क्वेश्चन कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिलेला असतो तो बघून घ्या. First four moments about origin of distribution are -4, minus 0.4, 2.99, 0.08 and 27.63. Calculate the moments about the mean. Also calculate β1 and β2. आता ह्या ज्या गिव्हन डिस्ट्रीब्युशन दिलेल्या आहेत त्या कशा दिलेल्या आहेत, फर्स्ट फोर मोमेंट्स. ओके, पहिल्या चार मोमेंट्स दिले आहेत. अबाउट द काय सांगितलेलं आहे, ओरिजिन. अबाउट द ओरिजिनच्या ज्या मुवमेंट्स दिल्या त्या दिलेल्या आपल्याला. म्हणून आपला μ1 आपला किती आलेला आहे, μ1 डॅश इज इक्वल टू किती मिळालं आहे, -0.4. सेकंड μ2 डॅश किती मिळालं आहे, 2.99. थर्ड आणि फोर्थ जी व्हॅल्यू आपल्याला दिली आहे तुम्ही गिवन क्वांटिटीज फर्स्ट लिहून घ्या. त्याच्यानंतर पुढे आपल्याला स्टेप काय सांगितलेले आहे, सेकंड स्टेपमध्ये काय सांगितले, राईट द करेक्ट फॉर्म्युला ऑफ μ1, μ2, μ3 अँड μ4. आता आपल्याला काय करायचंय, तुमचे कॅल्क्युलेट मोमेंट्स करायचे, आपल्याला मोमेंट्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे अबाउट द मीन. आता आपल्याला कोणते मिळाले आहेत, मोमेंट्स अबाउट द ओरिजिन मिळालेले आहेत. ओके, मोमेंट्स अबाउट द ओरिजिन जे आहे ते आपण डॅशनी डिफाईन केलेले. आता आपल्याला काय फाइंड करायचंय, मोमेंट अबाउट द मीन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मीनचा जो फर्स्ट फॉर्म्युला आहे, आता इथले हे फॉर्म्युले कुठे भेटतील तुम्हाला, इथे जे आपल्याला दिलेलं ते रिलेशन बिटवीन रॉड मोमेंट्स आणि सेंट्रल मोमेंट, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व फॉर्म्युले मिळतील. हे जे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करताना यूज करायचे. ओके, आता काय सांगितलेलं आहे बघा. ओके, फर्स्ट जो फॉर्म्युला आहे तुमचं काय मिळाला तुम्हाला, μ1 इज इक्वल टू 0. सेकंड फॉर्म्युला काय आहे तुम्हाला, μ2 इज इक्वल टू जो काय फॉर्म्युला दिलाय μ2 डॅश मायनस μ1 डॅश रेस टू 2. हा जो दिलेला आहे त्याच्यानुसार आपण फक्त जे आपल्याला गिवन क्वांटिटीज मिळाल्या ते गिवन क्वांटिटीजचा पुट ऑन करून घ्या आणि तुमचा μ2 मी फाइंड करून घ्या. μ3 पण ॲज इट इज ज्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे आणि जस्ट सिम्पली आपल्याला जे काय आन्सर असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. सेम ॲज दॅट ऑफ μ4. ओके, आपल्याला पण कॅल्क्युलेशन्स करून घेतलेत आणि त्याच्यानुसार आपला आन्सर मिळालं. आता सेकंड स्टेप आपली कंप्लीट झाली, कारण की मोमेंट्स आपल्या चारही मिळालेले आहेत. आणि आपल्याला अल्सो काय सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये, अल्सो कॅल्क्युलेट β1 अँड युअर β2. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, कोइफिशियंट ऑफ युअर स्क्यूनेस अँड कोइफिशियंट ऑफ युअर कॉर्टोसिस. आता पुढे काय सांगेल, ते स्टेप नंबर थर्ड काय आहे, फाइंड कोइफिशियंट ऑफ युअर स्क्यूनेस म्हणजेच काय, β1 इज इक्वल टू काय दिलेलं आहे, μ3 स्क्वेअर अपॉन μ2 चा क्यूब. ओके, मग आपला पुढचा फॉर्म्युला तोच येणार आहे, μ3 स्क्वेअर अपॉन μ2 चा क्यूब इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला. आता μ3 ची जी व्हॅल्यू आहे, μ3 ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, μ3 ची व्हॅल्यू आपल्याला 3.07 मिळालेली आहे, राईट. त्याच्यानुसार आपण व्हॅल्यू पुट करून घ्या आणि μ2 ची किती मिळाली आहे, 2.83 मिळाली आहे. आणि यांच्यानुसार आपण जस्ट आपल्याला डिफरन्शिएट करून घ्या आणि जे काही कॉन्स्टंट तुम्हाला आन्सर मिळेल ते आपला आन्सर तो आपला असणार आहे कोइफिशियंट ऑफ युअर स्क्यूनेस. सेम ॲज दॅट ऑफ स्टेप नंबर 4, कोइफिशियंट ऑफ युअर कॉर्टोसिस. आता कॉर्टोसिसचा जो कोइफिशियंट सांगितलेला आहे μ4 अपॉन μ2 स्क्वेअर. ओके, μ4 जो आहे तो आहे तसा पुट करून घ्या आणि μ2 जो आहे तो पुट करून घ्या आणि जो काही कॉन्स्टंट मिळेल तो तुम्हाला कॉन्स्टंट मिळाला. ओके, तर हा जो क्वेश्चन आहे तो ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सॉल्व्ह करावतो. ह्या 4च स्टेप असतात. ह्या 4 स्टेपमध्ये कोणतीही स्टेप वाढत नाही की कोणतीही स्टेप कमी होत नाही. फक्त आपल्याला लक्षात असलं पाहिजेत हे फॉर्म्युलीज. म्हणून मी मगापासून मी एक सांगत होते की फॉर्म्युलीज व्यवस्थित पाठ करा आणि फॉर्म्युलीजना महत्त्व आहे. ओके, कारण की फॉर्म्युलीज जर येत नसतील
तर तुम्हाला पुढचे कॅल्क्युलेशन्स करता येणार नाहीत. आणि फॉर्म्युलीज एकदम सोपे आहेत. जस्ट सिम्पल ॲडिशन आणि डिफरन्स म्हणजे डिव्हिजन या दोनच ऑपरेशन्स करून आपल्याला सगळे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर ह्या टाईपमधले आपले जे हे चारही क्वेश्चन म्हणजे हे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह होतं. ओके. आतापर्यंत कुणाला ह्या क्वेश्चन मध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? जरा मला स्पीकर ऑन करून सांगा. अंकिता, अतिया, पौर्णिमा आणि सफा स्पीकर ऑन करा. येस मॅम. हा, कळालंय का हे कसे मोमेंट्स कॅल्क्युलेट करायचे किंवा बीटा 1 आणि बीटा 2 कसा फाइंड करतो आपण? हो मॅडम. ओके, काही डाऊट आहे? नाही. ओके. सेम आपण एक पुढचा एक क्वेश्चन आहे अजून, ज्यांचा कोणाला काय क्वेरी असतील त्यांनी परत एकदा बघून घ्या काय सांगितलेलं असं आपल्याला क्वेश्चन मध्ये. The first three moments about the origin of distribution are 1, 16 and -14. Find the standard काय सांगितलेलं बीटा 1 कोएफिशियंट ऑफ युअर स्क्यूनेस ऑफ द डिस्ट्रीब्युशन. आता कोएफिशियंट ऑफ ला स्क्यूनेस आपल्याला काढायचं आहे. आता काय काय दिलेले आहेत आपल्याला? ओरिजिन ऑफ डिस्ट्रीब्युशन दिलेले आहेत. अबाउट द काय सांगितलेलं आहे आपल्याला? ओरिजिन. मोमेंट्स दिलेले आहेत आपल्याला अबाउट द ओरिजिन दिलेलं आहे. म्हणजेच काय असणार आहेत ह्या μ1 डॅश, μ2 डॅश आणि μ3 डॅश. अरे कारण की अबाउट द ओरिजिन असतो तो आपण डॅशनी एक्सप्लेन करतो आणि अबाउट द मीन असतील त्या आपण काय करतो विदाउट डॅश असतील ते आपला अबाउट द मीन असतो. राईट. म्हणून आपण सगळ्या त्या व्हॅल्यू लिहून घेतल्या ज्या आपल्याला गिव्हन क्वांटिटीज दिलेल्या आहेत त्याच्यानुसार. सेकंड आपली स्टेप काय असणार आहे? आता आपल्याला फाइंड काय करायचंय? आपल्याला फक्त लक्षात घ्या आपल्याला कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस आपल्याला फाइंड करायचंय म्हणजेच आपल्याला बीटा 1 फाइंड करायचंय. आता बीटा 1 कशावरून फाइंड करणार आहात तुम्ही? तर तुम्ही मोमेंट वरून काय तर मोमेंट्स अबाउट द मीन वरून. राईट ना, कारण की इथं डॅश नाहीये. डॅश आणि न डॅश नाही ह्याच्यामध्ये डिफरन्स भरपूर आहे. कारण की आपल्याला जो मोमेंट अबाउट द मीन आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे या ठिकाणी आणि अबाउट द मीन हा तुम्हाला गिवन मध्ये दिलेला आहे. ओके. तुम्हाला ह्या ज्या गोष्टी मिळाल्या त्याच्यानुसार आपण काय करू शकतो? जे फॉर्म्युले दिले फॉर्म्युले चेंज होणार नाहीत. फॉर्म्युलेस आहेत तेच राहणार आहेत. μ1 इज इक्वल टू किती मिळाला? 0 ॲज इट इज. कारण की μ1 ची व्हॅल्यू आपल्याला 0 सांगितलेली आहे. ओके. सेकंड काय दिलेलं आहे? μ2 ची व्हॅल्यू काय दिली आहे? μ2 डॅश मायनस μ1 डॅश ब्रॅकेट रेस टू 2. आता μ2 डॅश किती मिळालेला आहे? 16 आणि मायनस μ1 डॅश किती मिळालेला आहे? 1. 1 चा स्क्वेअर किती आहे? 1 इज इक्वल टू किती मिळाले? 15 मिळाले. म्हणजेच μ2 आपल्याला मिळतोय 15. नंतरची स्टेप आहे μ3. μ3च्या फॉर्म्युलेनुसार आपल्याला काय दिलंय? μ3 डॅश मायनस 3 μ2 डॅश इंटू μ1 डॅश प्लस 2 इंटू μ1 डॅश रेस टू 3. तर ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला ज्या काही गिव्हन क्वांटिटीज दिलेल्या आहेत त्या गिव्हन क्वांटिटीज तुम्ही पुट ऑन करून घ्या आणि त्याच्यानुसार तुमचं कॅल्क्युलेशन करून तुम्ही तुमचे जे काही आन्सर्स असतील ते तुम्हाला कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करून घ्या. त्याच्यानंतर पुढचं जे काय आहे आपल्याला फाइंड करायचं आहे कोएफिशियंट ऑफ युअर स्क्यूनेस. ओके. कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस कॅल्क्युलेट करायचं म्हणजे आपल्याला स्टेप नंबर 3 आपल्याला एक्झिक्यूट करावं लागणार आहे. बीटा 1 ची व्हॅल्यू काय आहे? μ3 रेस टू 2 अपॉन μ2 रेस टू 3 इज इक्वल टू जी काय कॉन्स्टंट आहे ते कॅल्क्युलेट पुट ऑन करा. त्यांचं मल्टिप्लिकेशन असेल मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असेल डिव्हिजन करा आणि जे काही कॉन्स्टंट मिळेल तो तुमचा किती मिळणार आहे? स्टेप नंबर 3 चा तुम्हाला जो काही कॉन्स्टंट असेल तो कॉन्स्टंट मिळणार आहे. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला सेंट्रल मुवमेंट त्याच्यानंतर मुवमेंट अबाउट द ओरिजिन ह्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला एक्झामला विचारले जातात आणि 5 मार्काला हे क्वेश्चन आपल्याला येतात. ओके. ह्याच टाईपमधले सॉरी ह्याच टाईपमधले आपल्याला क्वेश्चन्स असतात. आता फर्स्ट जो क्वेश्चन आहे पुढचा जो एक क्वेश्चन दिलाय तो पण सेम दिलेला आहे. फर्स्ट 4 रॉ मोमेंट्स ऑफ डिस्ट्रीब्युशन मायनस 1.5 नंतर 17 नंतर दिलेलं आहे -30 आणि फोर्थ वन दिलेलं आहे 108. ऑप्टेन 4 सेंट्रल मोमेंट्स अँड कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस आणि कोर्टोसिस. ओके.
ते आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. सेम स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत, कारण की आपल्याला काय दिलं आहे, अबाउट द ओरिजिन आपल्याला काय दिलं आहे, 4 मोमेंट्स दिलेले आहेत आणि आपल्याला अबाउट मीन आपल्याला अबाउट मीनचे मोमेंट्स आपल्याला फर्स्ट कॅल्क्युलेट करावे लागतील आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, तुमचे जे स्क्यूनेस आणि कर्टोसिस जे फॉर्म्युले ॲज इट इज ठेवायचे. ओके, इथे सुद्धा बघून घ्या, सेम आपल्याला क्वेश्चन दिलेलं आहे. फर्स्ट 4 रॉ मोमेंट्स ऑफ डिस्ट्रीब्युशन आर 2, 20, 40 अँड 50 आणि काय सांगितलेलं आहे, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन ऑप्टेन फर्स्ट 4 सेंट्रल मोमेंट्स अँड कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस अँड कर्टोसिस. ओके, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये ह्या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला सॉल्व्ह कराव्या लागतात. ओके, पुढचा पॉईंट दिलेला आहे आपल्याला कोरिलेशन अँड हिअर रिग्रेशन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट दिलेला आहे बायव्हेरिएट डेटा. पौर्णिमा काही प्रॉब्लेम आहे? पौर्णिमा ओके ठीक आहे. पुढे आपल्याला बायव्हेरिएट डेटा. हा, काय प्रॉब्लेम आहे का पौर्णिमा? नो मॅम. ओके ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे स्कॅटर प्लॉट आणि बायव्हेरिएट डेटा दिलेले आहेत. ओके, स्कॅटर प्लॉट मध्ये तर लक्षात घ्या, संपूर्ण डेटा हा तुमचा पॉझिटिव्हली स्क्यूड असेल किंवा काय म्हणता येईल की पॉझिटिव्ह डायरेक्शनने जातोय आणि पॉझिटिव्ह हाफ मध्ये तुमचा आहे, तर त्यावेळेला काय होणार आहे, तुमचा तो डेटा काय असणार आहे, पॉझिटिव्ह, कारण की कंटिन्युअसली रॅन्डमली आपल्याला वाढत चाललेलं आहे. म्हणजेच काय होतं, पॉझिटिव्ह व्हॅल्यू येत चालल्यात, म्हणजेच काय असणार आहे, तुमचा पॉझिटिव्ह कोरिलेशन असणार आहे. त्याच्यानंतर जर डेटा हा कंटिन्युअसली निगेटिव्ह म्हणजेच डिक्रीज होत चाललेला असेल, त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, त्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह कोरिलेशन असणार आहे. आणि नो कोरिलेशन, ज्या वेळेला कोरिलेशन काहीच नसेल त्यावेळेला काय असणार आहे, तुमचं जी डायग्राम असणार आहे तो कोणताही प्लॉट हा कुठेही असणार आहे, रॅन्डमली कुठेही स्कॅटर झालेला असेल. ओके, स्कॅटर म्हणजे काय, कुठेही विस्तारलेलं आहे, राईट. सो दॅट्स वाय आपण काय म्हणतोय, ह्या ठिकाणी आपल्याला काय म्हणतोय की नो कोरिलेशन, त्याच्यामध्ये कोणतंही कोरिलेशन नाहीये. ओके, आता पुढे कोरिलेशन म्हणजे काय सांगितलंय बघा. मेनी टाइम्स वी कम अक्रॉस सिच्युएशन वेअर 2 व्हेरिएबल्स आर इनर रिलेटेड. 2 व्हेरिएबल्स दॅट इज bivariate distribution x and y changes such that change in the first variable affects the change in the other variable. Then these variables are said to be correlated and this relationship is called as correlation. Example, relation between income and expenditure. ओके, रिलेशन बिटवीन प्राइस अँड डिमांड एटसेट्रा, या टाईपचे आपल्याला एक एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, टाइप्स ऑफ कोरिलेशन सांगितले. फर्स्ट वन काय दिलेलं आहे, पॉझिटिव्ह कोरिलेशन दिलेलं आहे. नंतर दिलेलं आहे निगेटिव्ह कोरिलेशन. थर्ड वन दिलेलं आहे नो कोरिलेशन. आता पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजेच काय सांगितलंय, इफ अन इन्क्रीज in a variable correspond to the increase of the variable, then the correlation is said to be a positive or डायरेक्शन ऑफ कोरिलेशन, पॉझिटिव्ह डायरेक्शन कोरिलेशन. ओके, म्हणजेच काय होणार आहे, डायग्राम मध्ये बघा कंटिन्युअसली आपल्याला काय होत आहे की आपल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या कंटिन्युअसली वाढत जात आहेत, इन्क्रीज होत आहेत, त्यामुळे तो पार्ट काय आहे आपला पॉझिटिव्ह कोरिलेशन. ओके, जर तुमचा डेटा हा निगेटिव्ह असता किंवा कमी डिक्रीज झाला असा, त्या ठिकाणी आपण निगेटिव्ह कोरिलेशन बोलत असतो. ओके, आता निगेटिव्ह कोरिलेशन मध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा, इफ increase or decrease in one variable corresponds to the decrease or increase in other variable, then the correlation is called as negative or inverse correlation. If if there is no relationship between two variables, then these variables are said to be independent. Okay, the third one काय सांगितलेलं आहे, perfect correlation. Two variables vary in such a way that their ratio is always a constant, then the correlation is called as a perfect correlation. Other types such as the non-linear or uh, curvilinear correlation, simple, particular, partial, multiple correlation. These are the graphical representation of bivariate distribution on the graph by means of points. It is called as the scatter or dot diagram.
आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आपल्याला परफेक्ट कोरिलेशन दिलेलं आहे. परफेक्ट कोरिलेशन म्हणजेच काय असणार आहे, की जसं तुमचा इनपुट जो व्हॅरी होतोय तसं तुमचं काय होणार आहे, आउटपुट सुद्धा व्हॅरी होणार आहे. आणि त्यांच्यामध्ये जी जे वाढण्याची किंवा चेंज होण्याची जी सिंक्रोनायझेशन असेल त्यांच्या दोघांमधलं ते सेम असतील, त्यावेळेला काय मिळणार आहे आपल्याला, की एक कॉन्स्टंट अशी स्पेसिफिक अशी एखादी स्पेसिफिक लाईन मिळणार आहे. त्या कोरिलेशनला आपण काय म्हणतो, की परफेक्ट कोरिलेशन. ओके, ॲज युअर इनपुट चेंजेस युअर आउटपुट इज ऑल्सो गोइंग चेंज. ओके, पुढे पार्ट दिलेला आपल्याला कोव्हेरियन्स. कोव्हेरियन्ससाठी आपल्याला हा जो फॉर्म्युला दिलेला आहे तो फॉर्म्युला आपल्याला एक्झाम्पलमध्ये यूज करावा लागतो. ओके, आता कोव्हेरियन्स मध्ये आपल्याला 1 मार्काला क्वेश्चन, म्हणजे मोस्टली 5 मार्कांपैकी 1 मार्क हा मोस्टली तुमच्या कोरिलेशनसाठी आपल्याला एक्झामला विचारला जातो. म्हणजेच काय असतं, की एखादा क्वेश्चन दिलेला असतो, तुम्हाला एक्स वायचा डेटा दिला जातो आणि एक्स वायच्या डेटानुसार तुम्हाला काय करायला सांगितलं असतं, तुम्हाला कोरिलेशन त्यांचं फाइंड करायला सांगितलं असतं. ओके, आता फर्स्ट लक्षात घ्या, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे कोव्हेरियन्स म्हणजे बघा, लेट अस कन्सिडर अ पेअर n पेअर ऑफ ऑब्झर्वेशन ऑफ 2 व्हेरिएबल x अँड y. ओके, एक्स आणि y चे हे असे 2 व्हेरिएबल सांगितलेले, सच एस काय दिलेले आपल्याला, x1 y1 आणि x2 y2. ओके, अप टू x3 y3 अप टू xn xn yn. म्हणजेच काय दिलेलं आहे, की आपले एक्स आणि वाय हे आपले व्हॅरी होत जातात. ओके, पुढे काय सांगितलेलं आहे, व्हेअर x1 x2 x3 अप टू xn आर ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज ऑफ x and y1 y2 y3 up to yn are observed value of your y. The decision of x from their mean x bar are x minus x bar, x2 minus x bar up to xn minus x bar. Okay, अबाउट द मीन आपल्याला काय सांगितलेलं, आपल्याला त्यांच्या दोघांमधला डिफरन्स डेव्हिएशन किंवा आपण म्हणूया डिफरन्स काय तो आपल्याला सांगितलेला आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, सिमिलरली द डेव्हिएशन ऑफ वाय व्हॅल्यूज फ्रॉम देअर मीन वाय बार आर. वाय सोबतचा जो असेल तर डेव्हिएशन ते पण आपल्याला सेम, आपल्याला y1 मायनस वाय बार, y2 मायनस वाय बार अप टू yn मायनस वाय बार याच्यानुसार आपण एक्सप्लेन करू शकतो. पुढे काय सांगितलेलं आहे, then the sum of products divides by n is defined as a covariance of x and y is denoted by covariance of your x comma y. म्हणजेच आपल्याला कोव्हेरियन्स आहे त्याचं आपल्याला साइन हे आपल्याला COV इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय ह्या फॉर्मॅटमध्ये आपण हे एक्सप्लेन करू शकतो. पुढे काय सांगितलेलं आपल्याला, की कोव्हेरियन्स इज इक्वल टू x1 मायनस एक्स बार इंटू काय दिलेलं आहे, y1 मायनस वाय बार इज इक्वल टू x2 मायनस एक्स बार इंटू y2 मायनस वाय बार अप टू कुठपर्यंत xn मायनस एक्स बार इंटू yn मायनस वाय बार. हा आपला डिवाइड बाय काय करतोय आपण, डिवाइड बाय n. ओके, त्याच्यानुसार आपल्याला काय होणार आहे, की n जर तुमचा पूर्णपणे कॉमन काढला आणि ह्या सगळ्या टर्म्स ह्या आपल्या n टर्म पर्यंत आपल्याला काय आहेत, व्हॅरी होत जाणार आहेत. म्हणजेच आपण काय करू शकतो, ह्या सगळ्यांची आपण टोटल करायचे, ऍडिशन करायचे, कारण की सगळ्यामध्ये आपल्याला समेशनचं साइन दिलेले, सॉरी ऍडिशनचं साइन दिलेले. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, की डायरेक्टली तुम्ही समेशन ऑफ युअर एक्स मायनस एक्स बार इन सॉरी एक्स आय मायनस एक्स बार इन ब्रॅकेट एक्स वाय आय मायनस वाय बार हे आपण डायरेक्टली एक्सप्लेन करू शकतो, राईट. त्याच्यानुसार आपण पुढे काय सांगू शकतो, की 1/n ॲज इट इज घेतलेलं आहे, इन ब्रॅकेट काय घेतले, समेशन ऑफ एक्स आय वाय आय. म्हणजे काय केलं, हे पूर्ण ब्रॅकेट जे आहेत ते सॉल्व्ह केलेत. म्हणजे फर्स्ट टर्मनी तुमच्या फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं, तुमच्या एक्स आयनी फर्स्ट टर्मला म्हणजेच वाय आय आणि वाय बारला मल्टिप्लाय केले. म्हणजेच काय होणार आहे, एक्स आय वाय आय मायनस एक्स आय वाय बार. नेक्स्ट टर्म काय असणार आहे, की सेकंड टर्म आहे त्या सेकंड टर्मनी पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय होणार आहे, मायनस एक्स बार वाय आहे. ओके, एक्स बार वाय आहे प्लस दोघांमध्ये मायनस मायनस आहे, मायनस मायनस गोइंग टू बी प्लस, सो दॅट्स वाय इथं प्लस आले, राईट, एक्स बार आणि वाय बार. ओके, त्याच्यामुळे हा आपला ब्रॅकेट सॉल्व्ह झाला. तर ह्याच ह्याच्यानुसार आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करत आलेलो आहे आपण. पुढे काय केलेलं आहे, 1/n इन ब्रॅकेट काय दिलेलं आपल्याला, समेशन ऑफ एक्स आय वाय आय जो आपण सेपरेट काढून घेतला. म्हणजेच काय केलंय, प्रत्येक ठिकाणी आपल्याला सेपरेट समेशन आपल्याला देऊन टाकलेले. ओके, जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट आपण सेपरेट आउट करून घेतला.
जो वाय बार आहे तो तुमचा कॉन्स्टंट असणार आहे, व्हॅरिएबल नसणार आहे. एक्स आय हा तुमचा व्हॅरिएबल असणार आहे, वाय आहे हा पण सुद्धा तुमचा व्हॅरिएबल असणार आहे. त्याच्यानुसार आपण काय केले, कॉन्स्टंट सेपरेट आउट केले, तर बाकीच्या टर्म ॲज इट इज आपण इथे लिहून घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर पुढे काय केलेलं आहे, 1/n आपण कॉमन काढल्यानंतर बाकीची टर्म जी आहे ती तुम्ही इथं लिहून घेतलेली आहे. आणि त्याच्यानुसार आपल्याला कोव्हेरन्सचा फॉर्म्युला काय मिळतो, 1/n इन ब्रॅकेट समेशन ऑफ एक्स आय वाय आय इन ब्रॅकेट कम्प्लीट मायनस एक्स बार वाय बार. ओके, तर हे जे आहे ते तुम्हाला जे तुमचं एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन मोस्टली विचारत नाही, तुम्हाला हे सगळे न्यूमरिकल्सच पडतात. तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला जरी पाठ केलात तरीही चालेल. मी बोलते ह्या स्टेप्स तुम्हाला कळाव्यात की हा फॉर्म्युला आला कुठून किंवा कसा आला, त्यासाठी हा पूर्ण पार्ट एक्सप्लेन केलाय. ओके, ह्या आपल्याला प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. प्रॉपर्टीमध्ये फर्स्ट प्रॉपर्टी काय दिलेली आहे बघा, कोव्हेरन्स ऑफ युअर एक्सेस इज इक्वल टू व्हॅरियन्स ऑफ युअर एक्स. ओके, इफेक्ट ऑफ युअर ऑफ चेंज ऑफ ओरिजिन इज इक्वल टू काय सांगितलं आपल्याला, कोव्हेरियन्स ऑफ एक्स मायनस आय कॉमा वाय मायनस बी इज इक्वल टू कोव्हेरियन्स ऑफ एक्स कॉमा वाय वेअर ए अँड बी आर कॉन्सोनंट. ओके, थर्ड वन काय दिलेलं आहे, इफेक्ट ऑफ चेंज ऑफ स्केल कोव्हेरियन्स ऑफ इन ब्रॅकेट काय दिले, एक्स मायनस ए इज अपॉन एच कॉमा वाय मायनस बी अपॉन के इज इक्वल टू काय दिले, 1/hk covariance of x comma y where a b h and k are constant. पुढे काय दिलेले, कोव्हेरन्स ऑफ ax प्लस बी कॉमा cy प्लस डी इज इक्वल टू ac कोव्हेरन्स ऑफ x कॉमा y. ओके, फोर्थ दिलेले आपल्याला कोव्हेरन्स ऑफ x प्लस वाय कॉमा झेड इज इक्वल टू कोव्हेरन्स ऑफ युअर एक्स कॉमा झेड प्लस कोव्हेरन्स ऑफ युअर एक्स कॉमा वाय. म्हणजेच काय केलेलं आहे की तुमच्या ह्या सेपरेट आउट करून टाकलेले. पुढे काय दिलेलं आहे, इफ एक्स अँड वाय आर इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स देन कोव्हेरन्स ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 0. नंतरचं दिलेलं आपल्याला कोव्हेरन्स ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू कोव्हेरन्स ऑफ युअर वाय कॉमा एक्स. ओके, कोव्हेरन्स ऑफ युअर एक्स कॉमा वाय मे बी निगेटिव्ह व्हॅल्यू, हे आपल्याला दिलेले आहेत, आपल्याला प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत कोव्हेरन्सच्या. ओके, त्याच्यानुसार आपल्याला एक क्वेश्चन आपण आहे तो आपण सॉल्व्ह करून बघूया, नंतर कार्ल पियर्सन्स बघून घेऊया. ओके, आता सॉल्व एक्झाम्पल दिलेलं आपल्याला एक कोरिलेशन कोएफिशियंटचं. ओके, आता आपल्याला कोरिलेशन कोएफिशियंटचं जे आपल्याला सॉल्व एक्झाम्पल दिलेलं ते फर्स्ट स्टेप जी आहे. आता फर्स्ट स्टेप आपण काय काढणार आहोत, राईट द फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे, आर एक्स वाय इज इक्वल टू कोव्हेरन्स ऑफ युअर एक्स वाय अपॉन सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय. और सेकंड फॉर्म्युला दिला आहे कोव्हेरन्स ऑफ युअर यू व्ही अपॉन सिग्मा यू आणि सिग्मा व्ही. म्हणजेच काय केलेलं आहे आपल्याला, ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज ज्या दिलेल्या आहेत तुम्हाला, तुम्हाला जे सिग्मा आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, तुझं तुम्हाला इनपुट दिलेला असेल त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे की हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला कोरिलेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, स्टेप नंबर सेकंड मध्ये आपण काय करतो, राईट कोव्हेरियन्स ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 1/n समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार इंटू वाय आय मायनस वाय बार. हे जे फॉर्म्युलेज जे आहेत आतापर्यंत आपण बघितलेले ते आपल्याला सगळे फॉर्म्युलेज आपल्याला इथे इम्प्लिमेंट करायचे. ओके, म्हणजे आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे, फॉर्म्युलामध्ये आपल्याला बेसिक काय काय लागणार आहे, तर कोव्हेरन्स लागणार आहे. कारण की आपल्याला सपोज तुम्ही एक्स आणि वायच्या टर्म मध्ये तुम्ही करताय, युव्हीच्या टर्म मध्ये तुम्ही केलेलंच नाही, फक्त एक्स आणि वायच्या टर्म मध्ये तुम्ही करताय. लक्षात घ्या, तुम्हाला फर्स्ट काय काढावं लागणार आहे, तुमच्या फॉर्म्युलामध्ये रिक्वायरमेंट काय आहे, तुम्हाला कोव्हेरन्स ऑफ युअर एक्स वाय. नंतर काय टर्म रिक्वायर्ड आहे, सिग्मा एक्स आणि सेकंड टर्म रिक्वायर्ड आहे आपली सिग्मा वाय. म्हणजे आपली स्टेप नंबर सेकंड काय असणार आहे, तुमचा कोव्हेरन्स काय आहे तो तुमचा कोव्हेरन्स फाइंड करायचा आहे. राईट, सो दॅट्स वाय कोव्हेरन्सच्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही कोव्हेरन्स फाइंड करून घेतलं. पुढचा टर्म काय आहे, स्टेप नंबर सेकंड सिग्मा ऑफ एक्स. ह्यातला कोणताही एक फॉर्म्युला यूज करा आणि त्याच्यानुसार तुम्ही सिग्मा ऑफ एक्स कॅल्क्युलेट करा. सेम आपल्याला काय करायचं, सिग्मा ऑफ वाय पण फाइंड करायचं आहे. आणि त्याच्यानुसार आपण काय करायचंय, आपली जी तुमचा आर एक्स वाय आहे तो तुम्हाला फाइंड करून घ्यायचा आहे. ओके, तर ह्या आपल्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत. आता क्वेश्चन बघा, क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला मोस्टली हा पार्ट जो आहे तो इझी वाटेल.
ओके, फर्स्ट काय दिलेलं आहे बघा, फाइंड द कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय गिवन दॅट एन इज इक्वल टू काय दिलेलं आहे 15 दिलेलं आहे. ओके, समेशन ऑफ एक्स आय मायनस 40 इज इक्वल टू 30 दिलेलं आहे. वाय आय मायनस 20 इज इक्वल टू 70. म्हणजे ह्या सगळ्या आपल्या गिवन व्हॅल्यूज दिलेले आहेत आणि ह्याच्यानुसार आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फाइंड कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय. कोएफिशियंट आपल्याला एक्स आणि वाय मधला जो कोरिलेशन कोएफिशियंट आहे त्यातला एक्स आणि वाय चं आपल्याला कोरिलेशन बघायचं आहे. ओके, आता काय सांगितलेलं आहे पुढे बघा, फर्स्ट आपली स्टेप काय असते आपली, लक्षात घ्या, एन इज इक्वल टू हे सगळ्या गिवन क्वांटिटीज लिहून घेतात, जो गिवन दिलेला आहे तो आपल्या फर्स्ट स्टेप असते. त्याच्यानंतर पुढे काय करतो, लेट यू इज इक्वल टू यू आय इज इक्वल टू काय असणार आहे, एक्स आय मायनस 40, व्ही आय इज इक्वल टू वाय आय मायनस 20. ओके, त्याच्यानुसार आपण काय केलंय की यू बार आपण कॅल्क्युलेट करून घेतलंय. यू बारचा फॉर्म्युला काय असणार आहे, यू समेशन ऑफ यू आय डिवाइडेड बाय एन. आपल्याला यू बार किती मिळाला 0.6 आणि व्ही बार किती मिळाला 1.4. त्याच्यानुसार आपण काय केलं आहे, आर एक्सचा जो आपला फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये ज्या आपल्याला गिवन क्वांटिटीज मिळालेल्या आहेत त्या सगळ्या गिवन क्वांटिटीज आपण काय केलेल्या आहेत, पुट ऑन करून घेतलेल्या आहेत. आर एक्स वायचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, डिरेक्टली आपल्या सगळ्या व्हॅल्यू पुट करून घेतल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय कॉन्स्टंट मिळाला, ह्या सगळ्या आपल्याला कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. हा जो सगळा पार्ट आहे तो तुम्हाला कॅल्क्युलेटर वरती करावं लागेल. ओके, आणि त्याच्यानुसार आपण जे काही तुमचं कॉन्स्टंट मिळेल तो तुमचा काय असणार आहे, आर एक्स वाय, विच इज कोएफिशियंट ऑफ युअर कोरिलेशन. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन सर्व सॉल्व्ह करावे लागतात. हा सगळा पार्ट मोस्टली कळाला असेल, नसेल कळाला तरी मला प्लीज व्हॉट्सअपला टाका. आणि ह्या सगळ्या ज्या नोट्स आहेत त्या मी मॅडमकडे सेंड करते आणि तुम्हाला ग्रुपवरती मिळून जातील. ओके, आणि सगळ्यांनी ह्याचे नोट्स काढा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा, कारण की ह्याच्यामध्ये सर्वात जास्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. त्याच्यामुळे काय होतं की कॅल्क्युलेशन करतानाच आपल्याला कुठे नक्की प्रॉब्लेम येतो तो समजतो. हे असं जरी किती इझी वाटत असलं तरी पण वेन यू आर सॉल्विंग एनी क्वेश्चन त्यावेळेला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. ओके, तर आता हे लेक्चर आपलं इथं संपतंय. चालेल, थँक्यू.